नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी रोहित साळुंखे. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील हलगा येथील सुवर्णसौध जवळील बस्तवाड गावच्या हद्दीत रविवारी झालेल्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मालवाहू वाहनाने कोथिंबीर घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बस्तवाड गावातील मल्लप्पा दोड्डकल्लनवर वय वर्षे 41 या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की शेतकऱ्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाला इस्पितळात पाठविला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आपण बेळगाव जिल्ह्यामध्ये गावागावात भाजप पक्षाची ध्येय धोरणे पोचवली. तिसऱ्या वेळीही भरघोस मतांनी भाजपचे सरकार सत्तेत येईल असा ठाम विश्वास भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रविवारी गोकाक येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला. शेट्टर यांनी रविवारी गोकाक तालुक्याचा दौरा केला. माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यासोबत त्यांनी तालुक्याच्या विविध भागात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेतल्या. तसेच रविवारी सकाळी जगदीश शेट्टर यांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. आज बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 9 मे रोजी शिवजन्मोत्सव तर 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 11 मे रोजी शिवज्योती यात्रेचे स्वागत करण्यात येणार. त्यानंतर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार. या प्रसंगी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, अंकुश केसरकर, मदन बामणे, महादेव पाटील व इतर उपस्थित होते. हल्याळ विधानसभा मतदारसंघातील दापोली तालुका जोयडा बेळगाव कारवार तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली असता 8 लाख रुपये किमतीचे राजकीय पक्षाचे निवडणूक प्रचार साहित्य जप्त करण्यात आले. कोणत्याही कागदपत्राशिवाय या साहित्याची वाहतूक करण्यात येत होती, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद जोयडा पोलीस ठाण्यात करून संबंधितांवर FIR दाखल करण्यात आली आहे. शनिवारी जोयडा तालुक्यातील अनमोड तपासणी नाक्यावर 3 वेगवेगळ्या प्रकरणात 6,48,500 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ही कारवाई आचारसंहितेचे पालन करणाऱ्या कर्मचारी व पोलिसांनी केली आहे. हज यात्रेला गेलेल्या एकाच कुटुंबातील 3घांची अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंडगोडचे रहिवासी असलेल्या फयाज रोन, त्यांच्या पत्नी अफरीना बानू, त्यांचा पुतना अयान हे जागीच ठार झाले आहेत, तर 2 मुलांसह 3 जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. 6 एप्रिल रोजी मक्काजवळ हा अपघात झाला होता. गोकाक विधानसभा मतदारसंघातील हुलीकट्टी गावामध्ये बेळगाव काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांची प्रचार सभा पार पडली. प्रारंभी उमेदवार मृणाल हेब्बाळकर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्री शिवलिंगेश्वर कुमारदेवर मठ येथे जाऊन स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. या प्रसंगी सिद्धलिंग दळवाई, डॉक्टर महांतेश कडाडी, महांतेश पुजारी, प्रकाश डांगे, मुख्तार अहमद खाजी व इतर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी चौकशी व अटकेच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने 1 दिवसीय सामूहिक उपोषण करून अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. आज रविवारी बेळगाव शहरातील राणी चेन्नम्मा चौक येथे बेळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने 1 दिवसीय उपोषण करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना जाणीवपूर्वक यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप आंदोलकांनी केला. या प्रसंगी बेळगाव जिल्हा अध्यक्ष शंकर हेगडे यांच्यासह बेळगाव जिल्हा आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जीवेत शरदः शतम. माननीय श्री किरण ठाकूर, दैनिक तरुण भारत समूह प्रमुख व सल्लागार संपादक, संस्थापक अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी. आमच्या संस्थेचे सल्लागार व मार्गदर्शक आदरणीय श्री किरण ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे D.Litt पदवीने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय अर्जुन एम्पायर, अरुण थिएटर जवळ, काँग्रेस रोड, टिळकवाडी, बेळगाव. शहापूर शाखा, शहर शाखा आणि वडगाव शाखा. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. माननीय श्री किरण ठाकूर, दैनिक तरुण भारत समूह प्रमुख व सल्लागार संपादक, संस्थापक अध्यक्ष, लोकमान्य सोसायटी. आमच्या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर किरण ठाकूर यांना
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट पदवीने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित बेळगाव, प्रधान कार्यालय नार्वेकर गल्ली बेळगाव. उन्हाळा आला की ठिकठिकाणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून पानपोई उभारल्या जातात. माणसाची तहान भागावी यासाठी हा खटाटोप केला जातो, परंतु या सर्वात पक्षी आणि प्राण्यांकडे लक्ष दिला जात नाही. बेळगाव अनुगोळ भारतरत्न डॉक्टर बी.आर. आंबेडकर गल्ली परिसरात टाकाऊ बाटल्यांचा वापर करून तरुण आणि पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. देशामध्ये बंधुत्व निर्माण करण्यासाठी देश वाचवा जनांदोलन यात्रा काढण्यात येत असून उद्या ही यात्रा बेळगाव शहरात पोहोचणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी दिली. आज बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्या या यात्रेसाठी बेळगावात अभिनेते प्रकाश राज दाखल होणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता बेळगाव येथील महात्मा गांधी सभागृहात बैठक होणार आहे. अभिनेते प्रकाश राज, एस.आर. हिरेमठ, बी.टी. ललिता नायक व इतर आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. पत्रकार परिषदेत नुरा, श्रीधर, यल्लप्पा हिमडी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 6 एप्रिल 1981 रोजी तंबाखू आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना निपाणी शनिवारी अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक एन.आय. खोत, एस.के. पाटील, खडकलाट, एन.आय. बेग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, जयराम मिरजकर व इतर उपस्थित होते. रायबाग तालुक्यातील 20 परीक्षा केंद्रात 10वीची परीक्षा सुरळीत पार पडली. 7,204 पैकी 7,070 विद्यार्थी हजर होते, तर 134 विद्यार्थी शेवटच्या दिवशीच्या पेपरला गैरहजर राहिले होते. शिक्षण विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ते नियोजन केले होते. यामुळे परीक्षा सुरळीत पार पडली. दरम्यान शेवटचा पेपर दिल्यानंतर अधिकारी व विद्यार्थी निश्चिंत झाले आहेत. 7 मे रोजी होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकिहोळी आणि भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्यात तुल्यबळ लढत लागली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मंत्री सतीश जारकिहोळी यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या बोरगाव येथे भेट घेत सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजला नसला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीप्रसंगी सहकार रत्न रावसाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील आणि उद्योगपती अभिनंदन पाटील यांची उपस्थिती होती. या भेटीचा तपशील उत्तम पाटील हे जाहीर सभेतून करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंदगड येथील प्रचार सभा आटोपून परतताना शनिवारी सायंकाळी निपाणीला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी मतदारसंघाचा आढावा घेत शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उत्तम पाटील व अभिनंदन पाटील या बंधूंशी चर्चा केली. यानंतर गत लोकसभा निवडणुकीतील चिकोडी लोकसभा व्याप्तीतील विधानसभा मतदारसंघाचा निकाल व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद याचा आढावा घेतला. यावेळी अशोक कुमार असोदे, नगरसेवक शौकत मनेर, विनायक वडे, शेरू बडेघर, दिलीप पठाडे, सोमनाथ शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संकेश्वरीतील हायटेक बस स्थानकात गडिंग्लज बस थांब्याच्या प्लॅटफॉर्म उघड्यावरच आहे. इथे निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत उन्हातच थांबावे लागत आहे. त्याकडे आगार व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केले आहे. सदर समस्या तात्काळ सोडविताना शेडची निर्मिती करावी अशी मागणी होत आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.